नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांनी लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याप्रकरणी निलंबित। यवतमाळमधील नेहरू नगर या छोट्या गावात अमेरिकन केसरची लागवड। बैलगाडा शर्यत सुरू होण्याची शक्यता, बंदीमुळे ओस पडलेल्या बैल बाजारात पुन्हा एकदा गर्दी। आणि पाथर्डीत रंगपंचमीच्या मुहूर्तावर कानिफनाथांचे संजीवन समाधी दर्शनाची भाविकांनी साधली पर्वणी। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। हिंगोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येतेय। वसमतच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांना निलंबित करण्यात आलंय। लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले, त्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे। वसमतच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे निलंबित झाल्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे। शासनाच्या 2,83,000 रुपयांच्या अनियमितता गैरप्रकरणी जिल्हाधिकारी श्री अनिल भंडारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला अहवाल देऊन या संदर्भात कारवाई करण्यास सांगितलं होतं। या अहवालानुसार विभागीय आयुक्त यांनी तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांना शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी निलंबित केलंय। या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। 2,83,000 रुपयांचा गैरप्रकार केल्याप्रकरणी जिल्हा अधिकारी अनिल भंडारी यांनी आदेश काढले होते। त्यासाठी आयुक्त कार्यालयामध्ये तक्रारही देण्यात आली आहे। उमेश ठक्कर, सी 24 तास, हिंगोली। धुळ्यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहन मामेतकर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ मंचर येथे आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। धुळे येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहन मामेतकर यांच्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। धुळे येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर मामेतकर कामावरती उपस्थित असताना अत्यावस्थेमध्ये रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं। रुग्णाला पुढील उपचारांसाठी दुसरीकडे हलवा असं डॉक्टरांनी सांगितलं। या गोष्टीचा राग आल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने मंचरमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निषेध मोर्चाला शिवाजी चौकामधून सुरुवात करण्यात आली होती। मोर्चामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये बहुसंख्य डॉक्टर सहभागी झाले होते। या मोर्चाचा समारोप प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देऊन करण्यात आला आहे। धुळ्यामध्ये डॉक्टरांवरती जो प्राणघातक हल्ला झाला, पेशंटच्या नातेवाईकांनी रुग्णावरती उपचार करत असताना त्या डॉक्टरवरती प्राणघातक हल्ला केला आणि तो भयानक असा हल्ला हा डॉक्टरांवरती होता। अशाच प्रकारचे सातत्याने हल्ले इतरत्रही डॉक्टरांवरती होत आहेत। अशा प्रकारे जर
हल्ले सतत होत राहिले तर डॉक्टरांना काम करणं अवघड जाणार आहे. अशा बातम्या वरचेवर येत आहेत. आता देखील नाशिकमध्ये रेसिडेंट डॉक्टर आणि नर्सेसवरती हल्ला झाल्याची बातमी आता नुकतीच टी व्हीवरती दूरदर्शनवरती आत्ता बघायला मिळते आहे. अशा प्रकारे जर सगळीकडे होत राहिलं तर डॉक्टरांना रिस्क घेऊन रुग्णांचे प्राण वाचवणं अतिशय अवघड जाणार आहे. आणि ह्या व्यवसायामध्ये रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध आणि विश्वासाची भावना नसेल तर कुठल्याही प्रकारे हे काम करणं आणि अत्यंत तातडीची सेवा पुरवत असताना जेव्हा रुग्णाचा जीव धोक्यात असतो त्यावेळेला डॉक्टर देखील थोडी रिस्क घेऊन थोडी जबाबदारी स्वीकारून रुग्ण बरा करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा काही चुकीचं रुग्णाच्या बाबतीत घडतं म्हणजे रुग्ण एखाद्या वेळेला दगावतो देखील. प्रत्येक रुग्ण जगलाच पाहिजे, वाचलाच पाहिजे अशा प्रकारचा डॉक्टरचा प्रयत्न असतो, पण प्रत्येकजण वाचू शकेलच असं काही सांगता येत नाही. त्यावेळेला अशा प्रकारे नातेवाईकांनी जर डॉक्टरांना अति तातडीची सेवा देत असताना जर सहकार्य केलं नाही तर डॉक्टरांनाही सेवा करणं अवघड जाईल. परवा धुळ्यातला प्रकार अतिशय घृणास्पद आणि निंदनीय असा हा प्रकार आहे. म्हणून आम्ही आंबेगाव तालुक्यातील सगळे डॉक्टर्स आज या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आणि डॉक्टरांना संरक्षण देण्यासाठी जो प्रतिबंधक कायदा सरकारने पास केलेला आहे त्या कायद्याची कडक अंमलबजावणी ही झाल्याशिवाय डॉक्टरांना काम करणं अवघड जाईल. म्हणून या गोष्टीचा निषेध करण्यासाठी, या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. आमची सर्वांची मागणी आहे की डॉक्टरांना संरक्षण मिळणारा जो कायदा पास झालेला आहे, जो अस्तित्व आहे, त्याची अंमलबजावणी ही शासनाकडून झाली आहे. म्हणून आम्ही एक निवेदन देऊन या दृष्टीनं शासनाला देखील जाग आणण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. दिनेश बानकेले, स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. अकोल्यात श्री सेवा बहुउद्देशीय संस्था आणि RMCL कंपनीच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सेवा तसेच जनतेशी कार्यक्षम राहणाऱ्या कर्तृत्ववान लोकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. श्री सेवा बहुउद्देशीय संस्था अकोले आणि RMCL कंपनीच्या संयुक्त विद्यमाने अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यात वाहून घेऊन सामाजिक सेवा तसेच जनतेशी कार्यक्षम राहणाऱ्या कर्तृत्ववान लोकांचा सन्मान श्री सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. समाजाची अहोरात्र सेवा करणाऱ्या आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुरुषांनाही मागे टाकणाऱ्या महिलांना या ठिकाणी गौरविण्यात आले. तसेच विशेष जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून निर्भीडपणे पत्रकारिता करत असलेले C24 तासचे तालुका प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अकोले तालुका वृत्तवाहिनी उपाध्यक्ष सचिन खरात यांनाही समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनीही अभिनंदन केले. या संस्थेचे संस्थापक शशिकांत सरोदे, अध्यक्ष अर्चना राहुरकर, भारती गायकवाड, राणी शिंदे, संगीता साळवे, अनिता गडाख, सुरेखा चौधरी, लता नाईकवडी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सचिन खरात, C24 तास, अकोले. शिवजयंती निमित्ताने पुण्यातील हडपसर येथील राजे क्लब यांच्या वतीने छत्रपती शिवाजी अँड हिज मॅनेजमेंट स्किल्स या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. शेवाळीवाडे मांजरी येथील राजे क्लब या सामाजिक संस्थेनं शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. छत्रपती शिवाजी अँड हिज मॅनेजमेंट स्किल या विषयाचे प्राध्यापक श्री सुमंत टेकाडे आणि प्रसिद्ध इतिहासकार श्री राजेश पिंजन सरकार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या दोघांनीही त्यांच्या शैलीमधनं शिवभक्तांना मंत्रमुग्ध केलंय. तसेच फोटोकॉपी फिल्म फेम चेतन चिटणीस आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. राजे क्लब ही सामाजिक संस्था फक्त शिवजयंतीपुरती मर्यादित न राहता वर्षभर समाज उपयोगी उपक्रम राबवते. त्यामध्ये गड किल्ले संवर्धन मोहीम, किल्ले स्पर्धा, चारा वाटप, लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन, गतिरोधक बांधणे, मतदार नोंदणी अभियान अशा विविध कार्यक्रमांचा सहभाग आहे. शिवजयंतीनिमित्त महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समाजापुढे आले पाहिजे. त्यामधनंच भावी पिढीवर चांगले संस्कार होतील आणि यासाठी राजे क्लब नेहमी प्रयत्नशील असतो. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया यावेळी शिवाजीराज घुले यांनी व्यक्त केली आहे. तसेच समाज उन्नतीसाठी झटणं हे आपलं कर्तव्यच आहे. प्रत्येकानं आपला वाटा उचलला पाहिजे. राजे क्लबच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात, असे वक्तव्य अमित पवार यांनी यावेळी काढलेत. या कार्यक्रमाच्या वेळी राजे क्लबचे अध्यक्ष अमित पवार, आधारस्तंभ शिवाजीराव घुले पाटील, प्रमोद शेठ कोंद्रे, अशोक मोरे, पंढरीनाथ शेवाळे, विक्रमदादा शेवाळे, रामभाऊ अक्काले, वसंतभाऊ शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमासाठी पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुकाराम गोडसे, C24 हडपसर, पुणे. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. यवतमाळ जिल्ह्यातील नेहरूनगर या छोट्याशा गावामध्ये आशिष हेलगंड या शेतकरी तरुणाने अमेरिकन केसरची लागवड करून भरघोस उत्पन्न घेतलंय. केसर शेतीतील यश ऐकून विविध गावातील शेतकऱ्यांनी ही शेती पाहण्यासाठी नेहरूनगर येथे धाव घेतली. महागाव तालुक्यातील नेहरूनगर या छोट्याशा गावामधील आशिष भीमराव हेलगंड या शेतकरी तरुणानं जोधपूर येथून केसरची लागवडची माहिती घेऊन आपल्या शेतामध्ये केसर या पिकाची 60 गुंठ्यामध्ये 1000 झाडांची लागवड केली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस, हरभरा, सोयाबीन यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. असे असताना आशिष हेलगंड यांनी कमी कालावधीमध्ये, कमी पाण्यात, कमी खर्चात केसर हे पीक घेतलंय. त्यातून सुधारित शेती करता येईल असा हेतू मनाशी ठेवून केसर पिकाची लागवड त्यांनी केली आहे आणि भरघोस उत्पन्न घेतलंय. आशिष हेलगंड यांच्या केसरची शेतीतील यश ऐकून जिल्ह्यातील वणी, मोरगाव, बाभुळगाव, उमरखेड, ढाकणी, शेंबाळपिंपरी, मुळावा, अरणी, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील शेतकऱ्यांनी केसर शेती पाहण्यासाठी नेहरूनगर गावाकडे धाव घेतली आहे. दरम्यान शेतातील अप्रतिम केसरचं निरीक्षण करून सर्वांनी आशिषचं मोठं कौतुक केलंय. चिकन केशरची लागवड केली 6 गुंठ्यामध्ये. मागच्या वर्षी भारत दर्शनला गेल्यावर जोधपूरमध्ये प्लॉट बघितला. तिथून 30 रुपयाला एक नग या हिशोबाने मी 1000 बी आणलं आणि नंतर त्याची लागवड केली 20 ऑक्टोबरमध्ये. 20 ऑक्टोबर ते 20 मार्च असा 5 महिन्याचा या पिकाचा कालावधी आहे. आत्तापर्यंत 6 किलो केशर माझ्याकडे तयार झालं. अमेरिकन केशर या जातीचे नाव आहे. याचा भाव कमीत कमी मार्केटला 40 ते 60 हजार रुपये किलो या हिशोबाने अपेक्षित उत्पन्न मला 3 लाखाचं आता तयार आहे घरी. 40,000 रुपये खर्च जाता, 2.5 लाख रुपये मला शिल्लक राहतात. फिरोज पठाण, C24 यवतमाळ. अष्टविनायकातील एक स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात गणेश यागाचं आयोजन करण्यात येतं. मंदिरात येणारे अनेक भक्त सुख, समृद्धी, समाधान यासह आर्थिक स्थिरतेसाठी गणेश यागाचा धार्मिक विधी मोठ्या विश्वासाने करतात. अष्टविनायकातील स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात श्रींची उपासना करणाऱ्या अनेक भक्तांनी या स्वयंभू ठिकाणी गणेश याग व्हावा अशी भावना व्यक्त केली. हिंदू धर्मातील प्रत्येक देवदेवतांच्या उपासनेत नामस्मरण ते हवन हा एक प्रमुख टप्पा मानला जातो.
यामुळे मोरगाव तालुका बारामती येथील मंदिरात येणारे भक्त गणेश यागाचा धार्मिक विधी मोठ्या विश्वासाने करतात. संपूर्ण दिवसभर मंत्रोपचार, वेद पठण, अग्निप्रज्वलन, होम हवन असा हा मोठा विधी असतो. येथील धार्मिक उपासनेत यागाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. यानुसार गणेश याग, नवचंडी, महारुद्र, महासुदर्शन करण्याची प्रथा आहे. हा विधी केल्याने सुख समृद्धी, समाधान यासह आर्थिक स्थिरता लाभत असल्याचे भाविक सांगतात. यातील प्रत्येक याग आणि होम हवन करण्याची फलप्राप्ती वेगवेगळी आहे. याबाबत श्री मयुरेश्वर मंदिरातील ग्रामजोशी किशोर वाघ यांनी माहिती दिली आहे. प्रत्येक देवतेच्या पूजा मार्गामध्ये नामस्मरणापासून हवनापर्यंत जे काही उपासनेचे प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा उपासनेचा प्रकार म्हणजे याग. आणि कुठल्याही देवतेचं याग हवन करताना कर्मसिद्धीसाठी तो हवन करायला सांगितलेलं आहे. माणसाची कर्मसिद्धी ही हवनाने पूर्ण होते. जी आपण पूजा करतो ती त्वरेनं त्या देवतेपर्यंत पोहोचण्याचं काम अग्नी करतो. आणि अशा प्रकारचे याग ठिकठिकाणी मंदिरात होतात. मयुरेश्वर मंदिरात केला जाणारा यागाचा प्रकार हा गणेश याग. गणेश यागाचे जे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये गणेशाचं सहस्त्र आवर्तनाचं हवन, 1000 आवर्तनाचं हवन, लक्ष मोदकाचं हवन, 21,000 मोदकांचं हवन, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे याग केले जातात की या यज्ञापासून, या यागापासून माणसाची सर्व कर्मसिद्धी सफल होते. आणि अशा प्रकारे हे कर्म करणं म्हणजे एक सध्याच्या कलियुगातली खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मनुष्याने यज्ञ कर्म करावीत असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मोरगाव येथील मंदिरात स्थानिक पुरोहित यांच्या मार्फत हा धार्मिक विधी केला जातो. सकाळी 8 वाजेपासून तब्बल 5 ते 7 तासांचा हा कार्यक्रम असतो. गणेश याग हा विधी करत असताना अनेक पैलू आहेत. यामध्ये पुण्यह वाचन, गणेश भद्र, नवग्रह पूजा, गोदान आणि सप्तधान्य होम हवन, अन्नदान असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. मोरगाव येथील श्री मयुरेश्वराची महापूजा करून या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होते. मनोहर तावरे, C24 तास, मोरगाव. पाबळ येथील बलुतेदार अल्पसंख्याक क्रांती प्रतिष्ठानच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजातील नागरिकांना शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक प्रवाहात आणण्यासाठी एक अनोखा कार्यक्रम राबविला आहे. पाबळ येथील बलुतेदार अल्पसंख्याक क्रांती प्रतिष्ठानच्या युवकांनी एक अनोखा कार्यक्रम राबविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वत्रिक जयंती उत्सव, गुणी विद्यार्थी तसेच समाजातील विशिष्ट क्षेत्रात उच्च कामगिरी करणारे तसेच पाबळचे भूषण असलेल्या व्यक्तींचा सन्मान घडवून आणत समाज प्रवाहाचे भान जाणून प्रबोधनपर व्याख्याने आयोजित करून एका नव्या प्रयोगाची यशस्वी मुहूर्तमेढ रोवली आहे. सर्व समाजातील संत, महापुरुष, महात्मे यांच्या एकत्रित प्रतिमेची विविध वाद्यवृंदासह गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात झालेल्या शानदार समारंभात विविध क्षेत्रात कामगिरीचा ठसा उमटवलेल्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश मिळवलेल्या तसेच शासकीय पद मिळवलेल्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चेन्नई विद्यापीठाची डायरेक्टरेट मिळवलेले डॉक्टर शिवराज जाधव, आंतरराष्ट्रीय बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर MG ससाने, वडार समाजाचे अध्यक्ष योगेश बांदल, लेखक शंकर नरे, गुणवंत विद्यार्थी साक्षी मैड, वैष्णवी वारघडे, अक्षदा रत्नपारखी, सोहम रत्नपारखी, सौरभ जाधव, महिला पोलीस पूनम शेळके, कुणाल खौंड, कौशल्या जगताप, सुरेश चव्हाण आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाबळचे माजी सरपंच रंगनाथ चौधरी, दादाभाऊ थोरवे, सदस्य संजय चौधरी, शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष नागेश चौधरी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रीतम रायकर यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेबडे यांनी केले. इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्याक डॉक्टर जे आहे त्या माध्यमातून मी देशभर फिरत आहे. 19 तारखेला मी हरियाणामध्ये आहे, गुडगावमध्ये आहे. आम्ही यासाठी फिरत आहोत मित्रांनो. छत्रपती शिवरायांचा आपण उदाहरण एक आदर्श घेऊ. छत्रपती शिवराय हे आमचे आदर्श काय? आम्ही माणसंच आहोत, ते माणसं. पण आमचा कुणीच आदर्श घेत नाही. छत्रपती शिवरायांचा आदर्श काय कारण आहे? आदर्श छत्रपती शिवरायांचा आपण आदर्श घेतो, काय घेतो?
त्यांनी असं कुठलं काम त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे की त्यांचा आपण आदर्श घेऊ. आज जेव्हा आम्ही समाजामध्ये बघतो तेव्हा आमचा समाज जो आहे, समाजामध्ये चांगल्या माणसाची व्याख्या काय आहे समाजामध्ये? आपण जेव्हा समाजामध्ये जातो आणि समाजामध्ये एखादा चांगला माणूस भेटतो, समाज त्याला चांगला माणूस म्हणतो, पण चांगल्या माणसाची व्याख्या काय? काय त्या चांगल्या माणसाचं आपल्या महापुरुषांच्या महापुरुषांचा जो उद्देश आहे, महापुरुषांचं जे काम आहे, हे जे महापुरुष लावले त्यांचं जे काम आहे आणि त्या चांगल्या माणसाचं जे काम आहे, काय याच्यात साम्य आहे? सुनील पिंगळे, सी24 तास, पाबळ. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. बैलगाडा शर्यत सुरू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शर्यतीसाठी पळणाऱ्या बैलांच्या खरेदी विक्रीला सुगीचे दिवस आल्याचं चित्र पुन्हा दिसून येऊ लागलंय. बंदीमुळे ओस पडलेले बैल बाजार पुन्हा एकदा गर्दीत हरवून गेलेत. बैल बाजार गर्दीचे दुर्मिळ झालेले चित्र पुन्हा एकदा नव्याने समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मायबाप सरकार हा रांगडा अन मर्दानी खेळ पुन्हा एकदा सुरू करण्याची तयारी करतोय. बैलगाडा शर्यत सुरू होण्याची शक्यता असल्याने बैलगाडा मालकही आशावादी बनले आहेत. गेल्या काही वर्षापासून बैलगाडाच्या बंदी असल्यामुळे ना बैलांच्या किमती फार ठसावलेल्या होत्या आणि शेतीमध्ये कोणी बैल वापर करत नाही. ट्रॅक्टरच्या सुविधा झाल्यामुळे त्याच्यामुळे बैलांच्या किमती आर्थिक ढासळल्या होत्या. आता बैलगाडा शर्यती चालू होणार आहे, त्याच्यामुळे ना बैलांच्या किमती बहुत उंचावलेल्या आहेत. चाकण झाले, बेला झाले, बैलांच्या किमती मंदावलेल्या असल्यामुळे बंदीमुळे ना आता कुठेतरी बैलांच्या किमती थोड्याशा वाढलेल्या आहेत. आणि बैलगाडा शर्यती चालू झाल्या तर अजून व्यवसायाला वाढ होईल आणि सगळ्या यात्रा वगैरे ना याच्यामध्ये स्वरूप चांगलं येईल. यात्रेला बैलगाडा बंदी असल्यामुळे यात्रेंचे स्वरूप पूर्ण रसाळलेलं आहे. आणि आता जर बैलगाडा शर्यती जर चालू झाल्या तर यात्रेला सुद्धा थोडंसं ना वाव येईल आणि शेतकऱ्यांना थोडा तरी कुठेतरी उत्साह वाटेल व बैलगाडा शर्यती झाल्यामुळे. शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याबाबत वेळोवेळी आंदोलने करत शासनाला बैलगाडा शर्यत बंदी उठवून शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयामार्फत लढा दिल्याचे सर्वश्रुत आहे. बैलगाडा शर्यत हा सामान्य शेतकरी राजाचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने आगामी निवडणुकातही हा मुद्दा अग्रभागी असणार आहे. त्यात शिवाजीराव आढळराव पाटलांची ओळख म्हणजे जनसामान्यांचा खासदार अशीच आहे. तळागाळातील लोकांशी त्यांची नाळ जोडली असल्याने बैलगाडा शर्यत हा त्यांच्याही जीवाभावाचा विषय आहे. या शर्यती पुन्हा सुरू होणार असल्याने बळीराजाही आनंदी झालाय. गेली 2 वर्षे जे बैल बाजार ओस पडले होते ते पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेले आहेत.
गुणवत्तेनुसार बैलांचे खरेदी विक्री व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. पोटच्या पोरासारखी जपलेली अन वाढवलेली ही जीवाशिवाची बैलजोडी थाटाघाटात फळीफोड करून पुन्हा एकदा भिर्र होऊन तो जल्लोष लवकरात लवकर अनुभवता येण्याची आस बैलगाडा मालकांसह बैलगाडा शौकीनांना लागली आहे. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. अष्टविनायकातील प्रथम स्थान मोरगाव येथे कऱ्हा नदी तीरावर असलेल्या महान साधू मोरया गोसावी यांचे पवळी हे जन्मस्थान गेली हजारो वर्षांपासून उपेक्षित आहे. सध्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे या पवित्र स्थळाची दुरावस्था झाली असून या ठिकाणांचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी गणेश भक्त करतायत. मोरगाव येथील कऱ्हा नदीच्या उत्तर तीरावर महान साधू मोरया गोसावी यांचे जन्मस्थान आहे. हे ठिकाण ऐतिहासिक सुपे परगाण्यात येते. या ठिकाणाला पवळी म्हणून ओळखले जाते. येथे महान साधू गणेश भक्त मोरया गोसावी यांचा माघ शुद्ध चतुर्थी सन 1297 रोजी जन्म झाल्याची नोंद आहे. सध्या हे ठिकाण मोरगाव आणि सुपे गावच्या मध्यवर्ती नदीकाठावर आहे. तसेच गेली काही वर्षांपूर्वी मोरया गोसावी यांच्या भक्त मंडळाने येथे यांचा पूर्णकृती पुतळा स्थापित केलाय. आजही येथे सालाबादप्रमाणे महाप्रसाद आणि दसरा सणाला हरमळीचा खेळ खेळण्याची धार्मिक प्रथा आहे. मोरगाव तीर्थस्थानाचे लगत असलेल्या ह्या मंदिराची निर्मिती कोणी आणि कधी केली यासंबंधी निश्चित माहिती कुणाला देता येत नाही. शेकडो वर्षांपूर्वी चुना आणि विटांच्या साह्याने चौकोनी आकाराचे हे ऐतिहासिक रचना असलेलं बांधकाम आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन वास्तू असल्याने सध्या ही जीर्ण झाली आहे. या परिसरातील असलेली तटबंदी भिंती पडली असून येथे काटेरी झुडपे आणि गवत वाढल्याचे जाणवते. राज्य शासनाने विविध धार्मिक स्थळांचा विकास करताना नेहमीच या ठिकाणाला दुजाभाव दिलाय. सध्या मोरगाव आणि नदीच्या पलीकडच्या काही परिसर नव्याने झालेल्या पुलामुळे जोडला गेला आहे. या नवीन पुलास लागूनच हे धार्मिक मंदिर आहे. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनासह स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्यात सुसंवाद होणे अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने आजवर गेली अनेक वर्षात या ठिकाणी कुणाचाच पुढाकार नसल्याचे भक्त सांगतात. अष्टविनायकातील 3 मंदिरांची देखभाल आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पाहणारे चिंचवड देवस्थान यातील प्रमुख घटक आहे. राज्यात हजारो एकर जमिनीची मालकी असणारे जुने संस्थान म्हणून ह्या ट्रस्टची ख्याती आहे. गेली 3 वर्षात चिंचवड देवस्थान ट्रस्टने प्रचार प्रसार करिता विविध साहित्य पुस्तके आणि CD कॅसेटसह मोरया गोसावी यांचा जीवनपटाची चित्रपट रूपी माहितीचा प्रचार सुरू केलाय. मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनानंतर येणारे असंख्य भाविक मोरया गोसावी यांचे जन्मस्थळ असलेल्या पवळी येथे भेट देतात. मात्र येथील झालेली दुरावस्था पाहून यांच्या पदरी निराशा येते. सध्या मोरगाव या तीर्थस्थानाला B दर्जा प्राप्त झाल्याने भरघोस निधी मिळणार आहे. यातून मोरया गोसावी यांचे स्मारक जीर्णोद्धार व्हावा अशी अपेक्षा आहे. मनोहर तावरे, C24 तास, मोरगाव. कर्जत महसूल विभागाचे अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर महसूलच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून 3 ट्रक आणि 1 JCB पकडला. मात्र जुजबी दंडावर हे ट्रक सोडून देण्यात आल्याने पुन्हा अधिकारी आणि वाळू माफियांचे संगनमत अधोरेखित होतंय. याकडे वरिष्ठ लक्ष देणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करतायत. कर्जत तालुक्यातील भीमा आणि सीना या मोठ्या नद्यांच्या पात्रातून दिवस रात्र मोठा वाळू उपसा सुरू असताना त्याकडे महसूल विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. आम्हाला वाळू चोरणारे सापडत नाहीत अथवा दिसत नाहीत याचा अर्थ वाळू चोरी होत नाही असा लावून अधिकारी आपले उखळ पांढरे करत आहेत. यावर परिसरातील नागरिकांचा प्रशासनाविरुद्ध रोष वाढतोय. गेली काही दिवसांपासून तालुक्यातील खेड परिसरात याबाबत असंतोष पसरल्यानंतर आणि 2 कार्यकर्त्यांनी उपोषण केल्यानंतर प्रशासनाला थोडी जाग आली आणि आम्ही मोठे नियोजन करून 3 ट्रक आणि 1 JCB पकडल्याच्या फोटोसह बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. यामधून या वाळू चोरांना 5 लाखांचा मोठा दंड करून त्यांचे कंबरडे प्रशासनाने मोडल्याचा देखावा जनतेसमोर उभा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र 3ही ट्रक तहसीलदार यांनी जुजबी दंड करून सोडून दिल्या. पकडलेल्या वाळूच्या ट्रकमध्ये 3 ते 4 ब्रास वाळू असताना प्रशासनाने 1 ब्रास वाळू दाखवून त्यास 25,000 रुपये दंड केला. तर 2 ट्रक मोकळ्या दाखवून त्यांना पाऊण ब्रास प्रमाणे 20,000 रुपये दंड करून या ट्रक सोडून देण्यात आल्या. तर बिगर नंबरच्या JCBवरही 3 ब्रासचा अंदाजे दंड आकारून तो सोडून देण्याची तयारी असल्याचे समजते.
असे झाल्यास अंदाजे अवघी 1,40,000 रुपये दंड आकारून पकडलेला मुद्देमाल सोडून देण्यात आल्याचे पाहावयास मिळत असून प्रत्यक्षात लोकांना 5 लाख रुपये दंड केल्याची खोटी माहिती कोणी दिली आणि खोट्या माहितीच्या आधारे 3.5 लाख रुपये वाळू माफियांचे वाचवून प्रशासनाने कोणाचा फायदा केला असे अनेक प्रश्न याबाबत उपस्थित राहू लागले असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी वरिष्ठ पातळीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. आशिष बोरा, C24 तास, कर्जत. शिरूर तालुक्यात सविंदने गावातील ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकारात माहिती मागितल्यावर लाखोंचा भ्रष्टाचार उघड झालाय. बोगस बिलं आणि बोगस कोटेशन जोडून लाखो रुपयांचा अपहार केल्याचं समोर येत आहे. शिरूर तालुक्यात सविंदने गावातील ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार, माहिती अधिकारात माहिती मागितल्यावर घोटाळा उघड झालाय. ग्रामसेवकांची करामत, अनेक बोगस बिले आणि बोगस कोटेशन जोडून लाखो रुपयांचा उपहार केला आहे. व्यायाम साहित्यांचा भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशांवर डल्ला मारला असून याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता श्री योगेश लंघे यांनी शिरूर पंचायत समिती गटविकास अधिकारी जठार साहेब यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून पाठपुरावा केला आहे. गटविकास अधिकारी यांनी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी कृषी अधिकारी जगताप यांची नेमणूक केली आहे. परंतु घोळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चौकशी करण्यास समितीला वेळ लागेल असे जगताप यांनी सांगितले. एकाच व्यक्तीच्या 4 बिलांवर वेगवेगळ्या सह्या आहेत. जेव्हा प्रत्यक्षात तक्रारदार आणि त्यांचे सहकारी बिल देणाऱ्या दुकानदाराकडे गेले असता तो दुकानदार म्हणाला की मी ग्रामपंचायतीला कुठलेही बिले दिलेले नाहीत. माझ्या बिलांचा चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायतीने वापर केला आहे. माझ्या नावे बोगस बिले काढून बोगस सह्या केल्या आहेत. त्याचे लेखी निवेदन तपास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आलंय. अशा प्रकारे अनेक बोगस बिले जोडून ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भंडलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठा गैरव्यवहार केल्याची बाब समोर आली आहे. तरी वरिष्ठांनी ग्रामसेवक भंडलकर यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सविंदने ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याविषयी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जठार साहेब यांना आमचे प्रतिनिधी याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी सलग 2 दिवस गेले असता अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याविषयी बोलू अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पंचायतच्या भ्रष्ट कारभाराविषयी व बोगस कोटेशन व बोगस बिलांविषयी गटविकास अधिकारी जठार साहेब यांना आम्ही उपोषणाचा इशारा देऊन व तक्रारी करून वेळोवेळी त्यांना सांगून पण त्यांनी काही कारवाई करण्याचे निर्णय घेत नव्हते. पण आत्ताच काही दिवसापूर्वी जठार साहेबांनी त्याच्याविषयी एक समिती नेमली. काल प्रथमदर्शी समितीला असं निदर्शनास आले की बोगस बिले व बोगस कोटेशन हे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ह्या समितीने काल आम्हाला प्रथमदर्शी असं सांगितलेलं आहे की सविंदने ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार झालेला आहे. त्याविषयी गटविकास अधिकाऱ्यांची लवकरात लवकर भेट घेऊन त्या दिवसाचा अहवाल आम्ही गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. त्यामुळे व हे तक्रारी अर्ज केल्यापासून मला वेळोवेळी धमक्या व वेळोवेळी आपण तक्रारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी याच्यावर लवकर कारवाई करून योग्य तो न्याय सविंदने ग्रामस्थांना व शासनाला द्यावा ही माझी विनंती असेल. अरुण कुमार मोटे सह कॅमेरामॅन राजेश खराडे, C24 तास, शिरूर. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार चौबे आले असता त्यांनी मानवी तस्करी रोखण्याबाबत कडक कारवाईचे आदेश दिलेत. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार चौबे हे श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी आले असता निरपराधांना डांबल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. पोलिसांनी मानवी तस्करी रोखण्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये मोहीम राबवली आहे. त्यामुळे या प्रकरणाला लगाम बसलाय. पण काही धनदांगड्यांच्या मागणीसाठी निरपराधांना डांबून ठेवल्यास कडक शासन केलं जाईल असंही ते म्हणालेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या पथकानं मानवी तस्करीवरती चांगले यश मिळवलंय. श्रीगोंदा शहर परिसरामध्ये केमिकलयुक्त ताडी बनवली जात असेल तर पोलिसांनी ताडीचे अड्डे उद्ध्वस्त करावे. निमगाव खलू येथील अक्षय पानवकर हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून लवकर तपास लावावा. तसेच श्रीगोंदा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये दरोड्यांचं प्रमाण कमी झालंय ही समाधानाची बाब आहे असंही ते म्हणालेत. यामागे झालेल्या दरोड्यांचे तपास लावण्यासाठी आणि पुन्हा असे दरोडे न होण्यासाठी ग्रामसुरक्षा दल कार्यरत करण्याची आणि पोलीस पाटील यांनी परिसरामध्ये कोणत्या हालचाली होत आहेत, नवीन गुन्हे प्रकृतीचे लोक आलेत का, तसेच गावामधील अवैध धंद्यांची माहिती द्यावी असं आवाहन केलं आहे. आज वार्षिक तपासणीनिमित्त श्रीगोंदा पोलीस स्टेशनची व्हिजिट झाली. त्यामध्ये पोलीस पाटील आणि पीस कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर बोलणं झालं. बाकी स्थानिक लोकांबरोबर बोलणं झालं
आणि त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे कामकाजची पाहणी केली. एकंदरीत कामकाज समाधानकारक आहे आणि लोकांबरोबर पण गावामध्ये जी परिस्थिती आहे त्याबद्दल पण माहिती मिळाली. एकंदरीत लोकांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी, पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर, शशिराज पाटोळे, सचिन वांगडे आदी उपस्थित होते. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पाथर्डीत लाखो भाविकांनी रंगपंचमीच्या मुहूर्तावर कानिफनाथांच्या संजीवन समाधी दर्शनाची पर्वणी साधली आहे. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेला 18 पगड जातीच्या भाविकांना मानपानही असतो. पाथर्डीत आदेश, अलक निरंजन, कानिफनाथ महाराज की जय अशा नाथ परंपरेच्या गगनभेदी घोषणा देत डफताशांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात राज्याच्या विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांनी रंगपंचमीच्या मुहूर्तावर कानिफनाथांचे संजीवन समाधी दर्शनाची पर्वणी साधली. तर हजारो स्थापन झालेल्या मानाच्या काठ्याही मिरवणुकीच्या जल्लोषात सुवर्ण शिखराला भेटविण्यात आल्या. भटक्याची पंढरीवर मढी येथील चैतन्य कानिफनाथांचा समाधी दिन म्हणून रंगपंचमीला राज्यभरातून लाखो भाविक दर्शनाला येतात. मढीची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालते. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेला 18 पगड जातीच्या भाविकांना मानपान असतो. मानाच्या काठ्या असतानावाल्याची गर्दी यात्रेचे वातावरण निर्माण करणारी ठरली. या पवित्र दिनी मंदिरात कळसाला मानाची काठी लावून गडाच्या परिसरात थांबून धार्मिक विधी केल्यानंतर सायंकाळी भाविक आपल्या गावी जातात. या यात्रेबाबत मढी देवस्थानाचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी अधिक माहिती दिली आहे. मढीची यात्रा प्रामुख्याने 1 महिना चालते. 3 टप्प्यात ही यात्रा पार पडते. सुरुवातीला होळीच्या पूर्वी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी भट्टी या सणाने मढीच्या यात्रेची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. त्या दिवशी गोवऱ्या पेटून गावातील सर्व लोक गडावर गोवऱ्या आणून एकत्रितपणे होळी साजरी केली जाते. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे रंगपंचमी. चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी काठ्या म्हणजे आस्थाना येतात आणि आपापल्या जागेवर थांबून दुसऱ्या दिवशी पंचमीच्या दिवशी या काठ्या गडावर येऊन त्या ठिकाणी यथोचित सन्मान होतो आणि त्या काठ्या गडाच्या शिखराला स्पर्श करून दर्शन घेतलं जातं. अशा प्रकारे पंचमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात
एका काठीबरोबरच साधारणपणे 500 ते 1000 लोक असतात आणि तो मान त्या ठिकाणी देवस्थानच्या वतीने सर्व जाती धर्माच्या लोकांना दिला जातो. त्या काठ्यांतला त्या ठिकाणी त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे फुलबाग यात्रा, जी पाडव्याच्या आदल्या दिवशी समाधीवरचा पत्रा काढून समाधीचे एक गंगास्नान म्हणजे पैठणून कावडी आणलेल्या असतात, त्या कावडीने गंगास्नान केलं जातं आणि त्यानंतर पाडव्याच्या दिवशी पहाटे महापूजा करून त्या ठिकाणी एक दिवस सर्व भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली जाते. समाधीचं दर्शन त्या ठिकाणी घेण्याची व्यवस्था केली जाते. त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव न करता स्त्री पुरुष सर्वांना तो अधिकार देवस्थान समितीने दिलेला आहे. त्याचं कारणच असं आहे, नाथांनी जी काही जीवब्रह्मसेवा केली ही सर्व जाती धर्म 18 पगड जाती 12 बलुतेदार सर्व स्त्री पुरुष ह्या सर्वांना समान वागणूक नाथांनी दिली होती आणि तोच त्या ठिकाणी आम्ही पायंडा पुढेही चालू ठेवलेला आहे. आजच्या दिवशी रंगपंचमीला साधारणपणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार 10 ते 12 लाख लोक यात्रेच्या दिवशी मढीला या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांची व्यवस्था देवस्थान समितीने अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दृष्टीने पिण्याची पाण्याची व्यवस्था अतिशय चांगली केलेली आहे. यात्रेमध्ये कुणालाही अडचण येऊ नये, कुठल्याही काही तक्रार निवारण कक्ष या ठिकाणी अनेक सुरू केलेले आहेत. देवस्थानच्या वतीने अन्नछत्र चालवले जातं, त्या माध्यमातून लाखो भाविकांना आम्ही प्रसाद देतो. वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून लोकांना विशेषतः बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांना जागा त्या ठिकाणी दिली जाते. ग्रामपंचायतचे त्या माध्यमातून सहकार्य आम्हाला मिळतं. मढी येथे नाथांच्या यात्रेनिमित्त राज्यात प्रसिद्ध असलेला गाढवांचा बाजार भरतो. मात्र यावेळी गाढवांच्या किमतीत साधारणपणे 20% वाढ झाल्याने गाढवांची संख्या कमी झालेली दिसली. तेथे प्रतवारी, अंगकाठी, डोळे, कान यांचे रूपानुसार किंमत ठरत होती. सर्वाधिक गुजरातच्या काठीवाडी गाढवांना मागणी बाजारात आहे. याबाबत व्यापारी समीर मदारी यांनी गाढवांच्या बाजाराबाबत अधिक माहिती दिली आहे. म्हणजे इथं भवरे असतात, खांद्यावर जर भवरे असले ना तर त्याला खोड म्हणतात, त्याला किंमत कमी. मानेवर भवरा जर असला तो एक खोड. इथं पाठीमागे शिफ्टीला जर खोड असली तो पण थोड हलका आहे आणि बिन खोडचा गाडो जर असला मग तो महाग आहे. साईज पाहून जितकी मोठी साईज तितके मोठे पैसे वाढतात. एकदम छोटे साईजचं असलं तर 1000, 1500, 2000, मोठी साईजचा 3000, 4000. आपल्या भारतामध्ये जे म्हणलं तर गावरण गाडो म्हणजे गावरण म्हणजे छोटे. घोड्यामध्ये 2 प्रकार असतात, एक गावरण एक काठीवाडी. तर असं राजस्थानची जे गाढव आहेत ते राजस्थानी गाढव आहेत, मोठे गाढव आहेत. आपल्या इकडे जे आहेत इकडे छोटे आहे, आपल्या इकडे गावरण आहेत आणि राजस्थानकडे तिकडे मोठे म्हणजे काठीवाडी. त्यांचा भाव जास्त आहे, 10,000 पासून 20,000 लोक. आणि आपल्या इकडे 2,000 पासून तो लईच काय 10,000 पर्यंत बस याच्यावरनं. आता समजा 2 वर्षाचा गाडो जर झाला ना तर तो होतो मग 2 दात. 4-5 वर्ष नंतर तो होतो 4 दात. आणि 10 वर्षाचं लग्न जर गेलं ना 10 वर्षाचा मग एकदम म्हातारून जातो. 20 वर्ष झालं मग एक विषय करतात. तर गाडवाचं जीवन फक्त 20 वर्षाचे आत. 20 वर्ष 25 वर्ष आत गाडवाचा आहे. समजा 1 वर्ष भरतो तो कौलाबच्चाच राहतो, मग 1 वर्षानंतर मग ते दात चालत असतात. तिथं महिल करतो, मग दात पडतात, मग दुसरे नवीन दात 2 येतात, ते मोठे झाले का 2 दात, नंतर मग 4 दात, नंतर मग इथून कोरा निघतो, मग संपलं. देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनील सानप, सुधीर मरकड, मिलिंद चौडके, आप्पासाहेब मरकड, अण्णासाहेब मरकड, मधुकर साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. सॅमसंगने जगातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेफ्रिजरेटरचे तसेच डिजिटल इन्व्हर्टर टेक आणि जगातील पहिले 8 पोल डिजिटल इन्व्हर्टर एअर कंडिशनर सादर केलंय. अत्याधुनिक तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्णता ते सकारात्मक कामगिरी यांचे संयुक्तीकरण या उत्पादनात पाहायला मिळतं. सॅमसंग इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये विस्तार केला असून त्यांनी बर्फ न साचणाऱ्या आणि थेट थंड करणाऱ्या रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर यांची सौर ऊर्जेवर चालणारी नवीन श्रेणी सादर केली आहे. यातील डिजिटल इन्व्हर्टर तंत्रज्ञानाने 43% अधिक जलद गतीने कूलिंग होणार आहे. आमच्या ग्राहकांचे म्हणणे आम्ही समजून घेतो आणि त्यानुसारच त्यांचे जीवनमान अधिक सुधारण्यासाठी आम्ही नाविन्यपूर्णता आणतो, असे सॅमसंग इंडियाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष
असे सॅमसंग इंडियाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष श्री मनीष व्यास म्हणाले. नव्या रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर यांच्या श्रेणीत अधिक जलद गतीने कूलिंग, ऊर्जा बचत, टिकाऊपणा आणि उत्तम रचना असे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्णता ते सकारात्मक कामगिरी यांचे संयुक्तीकरण या उत्पादनात आहे. या नव्या रेफ्रिजरेटरच्या श्रेणीतील ऊर्जा सक्षमीकरणात सौर ऊर्जेचा वापर हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ऊर्जा बचतीच्या धर्तीवर भारत सरकार सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही आज दोन प्रोडक्ट्स लॉन्च करतो आहे. एक एअर कंडिशन आणि रेफ्रिजरेटरमध्ये आम्ही नवीन प्रोडक्ट लॉन्च करतो आहे. रेफ्रिजरेटरमध्ये खासियत अशी आहे का ते सोलर एनर्जीवरती चालू शकतं. नॉर्मल रेफ्रिजरेटर सोलर एनर्जीवरती चालू शकत नाही आहे. आमचा हा रेफ्रिजरेटर जो आम्ही लॉन्च करतो आहे तो रेफ्रिजरेटर सोलर एनर्जीवरती चालू शकतो. भारतात गव्हर्नमेंटनी आता फार इनिशिएटिव्ह घेतले आहे की सोलर एनर्जी प्रत्येक घरात सबसिडी वगैरे देते गव्हर्नमेंट. त्याच्यामुळे आमचं असं आउटलुक आहे का घरोघरी आता सोलर पॅनल येणार आहे. तर आमचे प्रोडक्ट फ्युचर रेडी आहे. तर नॉर्मल इलेक्ट्रिसिटीवरती पण चालतात, जनरेटरवरती पण चालतात, बॅटरी बॅकअपवरती पण चालतात आणि आता हे सोलर एनर्जीवरतीही चालणार. तर हे खासियत आहे. याच्यामुळे काय असतं का तुम्ही याच्या सोलर एनर्जीवरती चालल्यावरती तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल 0 होईल. तुम्ही 24 तास त्याला सोलर बॅकअपवरती चालू शकता. तुम्हाला परफॉर्ममध्ये काहीच फरक पडणार नाही. कूलिंग तसंच होणार जसं नॉर्मल इलेक्ट्रिसिटीमध्ये होतं. तर तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल 0 होईल. तर हे खासियत आहे. दुसरं आम्ही नवीन एअर कंडिशनर लॉन्च करतो आहे. हे एअर कंडिशनरमध्ये 8 पोल मोटर आहे. आता 8 पोल मोटर काय आहे, एका स्प्लिट ए सीमध्ये एक इनडोअर युनिट असतं आणि एक आउटडोअर युनिट असतं. आउटडोअर युनिट जे घराचा बाहेर लावतो आपण त्याच्यामध्ये मोटर असते. ही मोटर 4 पोलची असते नॉर्मली. आता यावेळी आम्ही 8 पोलची मोटर लावली आहे. तर 8 पोलमध्ये काय होतं का ते जे घसरण होतं, जे फ्रिक्शन होतं ते फार कमी होतं. याच्यामुळे मोटर वेगाने चालते आणि हे मोटर वेगाने चालल्यामुळे त्याचं कूलिंग फार फास्ट होतं. त्याच्यामुळे कोस्टल एरियामध्ये याचं रस्टिंग वगैरे होत नाही आणि 5 वर्षाची आम्ही वॉरंटी पण देतो आहे. आणि व्होल्टेज फ्लक्च्युएशनमध्ये पण इनबिल्ट त्याच्यामध्ये प्रोटेक्शन आहे. म्हणजे सप्लायमध्ये जर व्होल्टेजवर फ्लक्च्युएशन झालं तर याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि त्यात नवीन डिझाईन वगैरे आम्ही लॉन्च केली आहे. फरक नाही आहे, ऑलमोस्ट तसंच आहे. म्हणजे कन्झ्युमरला जास्त वाटणार फरक दिसणार नाही आहे प्राईसमध्ये. मामूली फरक आहे, जास्त काही फरक नाही आहे. 2 टाईपचे रेफ्रिजरेटर असतात. सिंगल डोअर असतात. सिंगल डोअरमध्ये आम्ही डिजिटल इन्व्हर्टर लास्ट इयर लॉन्च केलं आहे. याचं खासियत असं होतं की ते बॅटरी बॅकअप आणि जनरेटरवरती चालायचं आणि आता हे सोलरवरती पण चालतं. आमच्याकडे EMI स्कीम वगैरे कंपनी चालवत आहेत नॉर्मली. त्याच्यामुळे कस्टमरला डाऊन पेमेंट मिनिमम करावं लागतं आणि कधी कधी आम्ही 15/0 या महिन्यात फॉर एक्झाम्पल 15/0 स्कीम चालू, म्हणजे त्याला डाऊन पेमेंट आणि फायनान्स कंपनी त्यांना डॉक्युमेंटेशन वगैरे करून त्यांना ते अफोर्डेबल प्राईसमध्ये घरी जाऊ शकतं आणि महिन्याने EMI देऊन त्यांना अफोर्डेबल प्राईसमध्ये एक चांगलं प्रॉडक्ट, त्यांना चांगलं क्वालिटीचं आणि एनर्जी सेव्हिंग प्रॉडक्ट. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पैठणीची ओळख असलेल्या येवल्यात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतो. एकमेकांवर रंग फेकण्याचा आगळावेगळा सामना येथे पाहायला मिळतो. ढोल ताशे आणि वाद्यांचा गजर, तरुणाईचा जल्लोष, रंगांची उधळण करत येवलेकरांनी पारंपरिक पद्धतीनं रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आहे. पैठणीची ओळख असलेल्या येवल्यामध्ये रंगपंचमी उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. इथे शेकडो वर्षांपासून रंगपंचमीला रंगाचे सामने खेळले जातात. प्रथा परंपरेनुसार गावातील टिळक चौकामध्ये ट्रॅक्टरवरती रंगांचे ड्रम भरून दोनही बाजूचे गावकरी सज्ज होतात आणि सुरू होतो एकमेकांवर रंग फेकायचा सामना. दोनही बाजूचे गावकरी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांवर मनसोक्त रंगांची उधळण करत असतात. रंगांचे हे सामने पाहण्यासाठी संपूर्ण गाव यावेळी एकवटलेलं असतं. अशी ही येवल्यामधील आगळीवेगळी पण रंगतदार रंगपंचमी मोठ्या जल्लोषामध्ये साजरी झाली आहे. ही रंगपंचमीची परंपरा फार जुनी आहे. इथे पूर्वी बैलगाड्यांवर टिपणे ठेवून दोन्हीकडून बैलगाड्या यायच्या आणि कलगी तुरा व्हायचं. इथे इकडच्या बाजूचे काही तालमी, इकडच्या बाजूचे काही तालीम पूर्वी बैलगाड्यावर यायच होते, परंतु आता ट्रॅक्टरवर यायला लागले. ही फार जुनी परंपरा आहे, आगळे वेगळे. अशी परंपरा मला नाही वाटत म्हणजे महाराष्ट्रभर असेल म्हणून. काय दोन्हीकडचे येतात, वरचा आनंद एकमेकाच्या रंग उधळतात
आणि मस्तपैकी आनंद घेऊन सगळे घरी जातात. भांडण तंत्र कुठेही होत नाही आणि ही मिळालेली ऊर्जा हे आयुष्यभर पुरते. माझं तर मत आहे बाहेरच्या गावाच्या लोकांनी हे आमच्या आगळीवेगळी परंपरा पाहायला यावी. गेल्या पिढी त्याच्या मागच्या पिढीच्या लोकांनी परंपरा सुरू केली आणि आताच्या तरुण पिढी ती सुरू करते आणि याच्या पुढे ती चालू राहील. गेल्या वर्षी पाण्याची टंचाई असल्यामुळे कोरड्या रंगाची रंगपंचमी घेतली होती आणि ह्या उत्साह असताना सुद्धा तरुणाईंनी आपल्या उत्साहाला मुरड घातली आणि कोरडी रंगपंचमी केली. यावेळेला पाऊस पाणी बरे असल्यामुळे पाणी बरे असल्यामुळे यावेळी आता पुन्हा रंगपंचमी पाण्याची होते. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. हवेली तालुक्यातील कुंजीरवाडीच्या शाळेला कालव्याच्या पाण्यामुळे धोका निर्माण झालाय. बेबी कालव्याचे पाणी झिरपून शाळेच्या इमारतीला तडे गेलेत. त्यामुळे त्वरित उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे बेबी कालव्यातून होणाऱ्या पाणी गळतीने येथील जिल्हा परिषद शाळेसह परिसरातील घरांना धोका निर्माण झालाय. या ठिकाणी कालव्यामध्ये सिमेंटचे अस्तरीकरण करण्याची मागणी खडकवासला पाटबंधारे विभागाकडे केली आहे. परंतु पाटबंधारे विभागाकडून याबाबत कुठलीच ठोस उपाययोजना केली जात नसल्याने येथील शाळा प्रशासन आणि नागरिक संतप्त झालेत. याबाबत त्वरित उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. कुंजीरवाडी गावच्या हद्दीमध्ये बेबी कालव्यातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे कालव्याच्या परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर साचलेल्या दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाताना पालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दृश्य तर येथे रोजच पाहायला मिळतंय. दररोज झिरपणाऱ्या पाण्यामुळे शाळेच्या भिंती कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना घडून जीवित आणि वित्तहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. तर याबाबत आम्ही उपाययोजना करत आहोत. अस्तरीकरणाचा प्रस्ताव वरिष्ठांना देऊ, असे मोघम उत्तर पाटबंधारे विभागाचे अधिकारी देत आहेत. या समस्येबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कुंजीर, शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ ओगळे आणि पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंता भक्ती वाकळे यांच्याशी बातचीत केली आहे. रिपोर्टर अब्बास शेख यांनी. आज आपण कुंजीरवाडी येथे उभे आहोत आणि हे हवेली तालुक्यामध्ये ही जिल्हा परिषद शाळा येते. आपण येथे पाहू शकता की येथे शाळेमध्ये शाळेच्या मागे एक बेबी कॅनल आहे आणि त्या कॅनलमधलं सर्व पाणी झिरपून इथं येतं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि त्या पाण्यामुळे येथील इमारतींना तडे गेलेले आहेत आणि त्याचा धोका निर्माण झालेला आहे. या शाळेमध्ये 1ली ते 4थीपर्यंत मुलं शिकत असतात आणि त्याच्यामुळं घरच्यांनासुद्धा इथं याबाबत टेन्शन येत आहे की आपल्या मुलांना इथे शाळेला शिकवायला पाठवावं का न पाठवावं. कारण संपूर्णपणे आपण पाहू शकता की इथे संपूर्णपणे पाणीच कॅनलमधून आलेलं आणि झिरपलेलं आहे. त्याच्यामुळे इथं आज आपल्याबरोबर याबाबतीत अधिक बोलण्यासाठी येथील प्राध्यापक वाकळे पण आहेत. तर सर, नक्की याबद्दल काय मत आहे आपलं आणि काय सांगाल याच्याबाबत? गेले 8 महिने मी या गोष्टीची कल्पना दिली आमच्या वरिष्ठांना सुद्धा. तर त्यांच्या पातळीवर त्यांनी ताबडतोब ह्यावर निर्णय घेऊन कारवाई करावी अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि मी 8 महिन्यापासून याबद्दल पाठपुरावा करत आहे. तर मग त्याच्यामध्ये काय तुम्हाला त्यांच्याकडून काय ह्या परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे. या गोष्टीचा आम्ही वारंवार त्यांच्याशी पाठपुरावा करत आहोत. आपल्यासोबत येथील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांनाही विचारून घेऊया. त्यांनी बऱ्याच दिवसापासून हा पाठपुरावा चालू केलेला आहे. नक्की काय इथला प्रॉब्लेम आहे, नक्की काय तुमचं म्हणणं आहे, काय सांगाल? सर, विषय असा महत्त्वाचा आहे की पाण्याचा जो प्रश्न आहे, तिकडनं जे जुना बेबी कालव्याचं जे पाणी येतं ते पूर्णतः झिरपत नसून हा इथं तुम्ही पाहू शकता इथं पूर्णतः पाठ चाललेला आहे. मग मुलांच्या पूर्णतः आरोग्याच्या विषयावर पाणी येणार आहे की स्वच्छ पाणी नाही, हे दूषित पाणी आहे. बेबी कालव्याचं जे पाणी आहे हे दूषित पाणी आहे. तेच दूषित पाणी या ठिकाणी साचते. 8-10 दिवस डबकं साचते. त्याच्यात अक्षरशः जंतू पडलेले आहेत. मुलांना ह्या ठिकाणीच बसून जेवण करावं लागतं. खेळताही येत नाही त्यांना. जर समजा इथं तुम्ही पाहता इथं शेवाळ आहे पूर्ण. जर एखाद्या मुलाचा पाय घसरून जर ते पडलं, त्याचा कंबरडं मोडणार आहे. त्याच्या आईवडिलांना काय शाश्वत की आपलं मुलगा शाळेत गेल्यानंतर व्यवस्थित माघारी येईल. काय अक्षरशः मुलांच्या जीविताचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पाटबंधारे पूर्णतः इथं डोळे झाक करत आहे. फोन केला तर उडवरच उत्तर देत आहे. आम्हाला तात्पुरत्या स्वरूपाचं इथं कामकाज नको आहे. आम्हाला कायमस्वरूपी ठोसपणाच इथं तुम्ही
ठोस काहीतरी तर निर्णय घ्या. गेल्या 8 महिन्यापासून आम्ही इथं पाठपुरावा करतोय. असंही नाही की गेले 8 दिवस, 8 महिन्यापासून आमच्याकडे सगळे पेपर आहेत, तुमच्याकडे आमचे पत्रव्यवहार करतोय आम्ही वारंवार, ग्रामपंचायतच्या माध्यमातून असं, शाळेच्या माध्यमातून असं आम्ही वैयक्तिकरित्या तुमच्या अधिकाऱ्यांना भेटतोय. परंतु ह्या ठिकाणी निष्पापपणे जर समजा तुम्ही मार्चची दुर्घटना तुम्ही पाहिली असेल काय, जर अशी तुम्हाला दुर्घटनेची तुम्ही वाट पाहताय का? हेच आमचं शासनाला, पाटबंधारे विभागाला हेच म्हणणं की उद्या जर महाडसारखी दुर्घटना घडली त्याला जबाबदार कोण? पाटबंधारे विभाग का कोण? आणि जर याची अशी दुर्घटना घडली तर याच्यावरती तुम्हाला ह्या निष्पाप मुलांच्या हत्येचं पाप तुम्ही तुमच्या माथी पडेल अशी आमची तुम्हाला. निश्चितच येथे मुलांबरोबर मोठी दुर्घटना घडू शकते असं येथील नागरिकांचं म्हणणं येत आहे. आपल्यासोबत पाटबंधारे विभागाच्या अधिकारी येथे आहेत. तर मॅडम, इथं नागरिकांचं तुम्ही ऐकलंय आता, त्यांचं काय म्हणणं आहे, काय तुम्ही तुमच्याबाबत काय सांगाल, याबाबत कशा उपाययोजना करताल किंवा काय केलेल्या आहेत, काय सांगाल? आम्ही उपाययोजना केल्या असं नाही आहे, आम्ही उपाययोजना केल्या आहेत. आता आम्ही टेम्पररी एक चार खोदून त्याच्यामध्ये माती टाकून पर्क्युलेशन बंद करण्याचा प्रयत्न केला. आता ते किती सक्सेस झाले पण बघतोय. पुढची कारवाई आम्ही करतोय, चालूच आहे. डिपार्टमेंट दखल घेत नाही असं काही नाही आहे, घेतोय दखल. आता प्रोसेसला वेळ होईल पण होईल, काहीतरी होईल. पाटबंधारे विभाग सांगतंय की आम्ही वतीने आणि इथले नागरिकांच्या वतीने ह्या गोष्टीचा इन्कार करण्यात येत आहे आणि पाटबंधारे विभाग याबाबत कुठलंही ठोस उपाययोजना राबवत नाही असं त्यांच्याकडून आरोप करण्यात येत आहे. अब्बास शेख, C24 तास, दौंड. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांनी लाखो रुपयांचा गैरप्रकार केल्याप्रकरणी निलंबित. यवतमाळमधील नेहरू नगर या छोट्या गावात अमेरिकन केसरची लागवड. बैलगाडा शर्यत सुरू होण्याची शक्यता. बंदीमुळे ओस पडलेल्या बैल बाजारात पुन्हा एकदा गर्दी. आणि पाथर्डीत रंगपंचमीच्या मुहूर्तावर कानिफनाथांचे संजीवन समाधी दर्शनाची भाविकांनी साधली पर्वणी. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.